नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण चाणक्य बॅच 4.0 बघणार आहोत. याच्या अगोदर चाणक्य 1.0 असेल, 2.0 असेल आणि 3.0 असेल. याला उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि आता 4.0 ही बॅच जी आहे, तर ही बॅच नेमकी कशी होणार आहे त्याबद्दल बोलतो. ओके, तर बघा, ह्या बॅचमध्ये चाणक्य 4.0 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, या चाणक्य 4.0 या बॅचमध्ये ही अशा बॅच आहेत. चाणक्य नावाची बॅच अशी आहे, ही बॅच वर्षभरातून फक्त 2 बॅचेस होतात. किती? वर्षभरातून 2 बॅचेस होतात. एक जुलै महिन्यामध्ये किंवा जून किंवा जुलै महिन्यामध्ये एक बॅच होती. ओके, आणि त्याच्या अगोदर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये एक बॅच होती. बरोबर, दरवर्षी. ओके, आता जानेवारीमध्ये 3.0 झालेली आहे. आता जून जुलैमध्ये 4.0 सुरू होते. बरोबर, ती किती तारखेला? 15 जुलैला. ही बॅच अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं जातं. ओके, याच्यामध्ये खूप काही विद्यार्थी घेतला तर असं नाही, फक्त आपण करे मॅक्झिमम करे एक स्पेसिफिक ठरवतो की 300 विद्यार्थी आले की मग करे आपण ती बॅच क्लोज करतो कुठल्याही टप्प्यावर. 15 जुलैला बॅच सुरू होते आणि 15 जुलैपर्यंत जर समजा त्याच्या अगोदरच विद्यार्थी जर आपल्याला 300 मिळाले तर त्याच ठिकाणी ती बॅच क्लोज केली जाईल. जास्त विद्यार्थी त्या बॅचमध्ये घेतले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, या बॅचमध्ये अगदी बेसिक पासून तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे चाणक्य नावाची बॅच कोणासाठी आहे हे सांगणार आहे मी, कोणासाठी आहे आणि याच्यामध्ये कसं शिकवलं जातं. ओके, पण ही बॅच अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं जातं. म्हणजे टेक्स्टबुकच्या संदर्भापासून ते करे अगदी डिटेल पर्यंत हे शिकवलं जातं. आणि याच बॅचेसमध्ये जी तुम्हाला करे अत्यावश्यक असणाऱ्या नोट्स आहेत किंवा 21,000 आहे, कंबाईन प्रश्नसंच आहे किंवा मराठी इंग्लिशचं सेट ए असेल, या सगळे पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील याच बॅचमध्ये. ओके, याच फीसमध्ये ती घरपोच मिळतील. एवढ्या सगळ्या सुविधा या बॅचमध्ये आहेत. आणि अगदी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे या बॅचमध्ये परीक्षेसमोर करे रेकॉर्डेड तर कंटिन्यू रेकॉर्डेड आणि लाईव्ह तर असतातच, परीक्षेसमोर दररोज लाईव्ह देखील या बॅचमध्ये असतं. आणि या बॅचचा मॅक्सिमम रिझल्ट आहे बरोबर आतापर्यंत. तुम्ही कुठलाही विद्यार्थी काढून बघितलात तर काय त्या विद्यार्थ्याला विचारा की कशा पद्धतीनं सर शिकवतात, त्यानंतर जॉईन करा. अगदी मनापासून तळमळीनं ही बॅच घेतली जाते. आणि या बॅचला करे जेवढं मॅक्सिमम देता येईल तेवढं दिलं जातं. याच बॅचमध्ये एखादा विषय कशा पद्धतीनं शिकवला जातो किंवा एखाद्या विषयामधला एखादा टॉपिक कसा शिकवला जातो ते मी तुम्हाला सांगतो. बघा, लक्षात घ्या. तर या बॅचचं उपयोग कोणासाठी आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे विद्यार्थी असतील किंवा संयुक्त गट ब पूर्व मुख्य असतील, गट क पूर्व मुख्य आणि असेल. आता गट क चा फक्त पूर्वच राहील का मुख्य राहील ही माहिती नाही, पण खरे पूर्व मुख्य असेल सध्या तरी. सरळ सेवा परीक्षा असतील. ओके, डीसी, डीवायएसपी, एसीपी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, क्लर्क, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, एमव्हीआय, जेवढी पण पदं आहेत मी काय म्हणतोय अगदी डिटेल या बॅचमध्ये शिकवलं जातं. बरोबर, जी ही बॅच केल्यानंतर तुम्हाला सरळ सेवेसाठी फायदा होईल का? निश्चित होईल. जे एमपीएससी सरळ सेवा म्हणतात त्यासाठी फायदा होईल का? 100% होईल. तुम्हाला एवढं नॉलेज मिळेल की अरे ते तुम्हाला पेपर काहीच वाटणार नाही, अशी ही बॅच असेल. ओके, तर एवढ्या परीक्षेसाठी ही चाणक्य बॅच उपयुक्त असेल. तर या बॅचचं वैशिष्ट्य नेमकं काय बघा, म्हणजे स्टेट बोर्ड पासून ते संदर्भ ग्रंथापर्यंत सविस्तर रीतीने शिकवलं जाणार आहे. लोकसेवा पब्लिकेशनची संदर्भ पुस्तकं जी आहेत तुम्हाला ती घरपोच मिळतील. आणि जीएसचे 21,000 PYQ जे अनालिसिस बुक आहे, ओके, तर त्यामधली प्रश्न देखील यामध्ये घेतले जातील. त्यानंतर काय मराठी इंग्लिशचे प्रश्न या ठिकाणी घेतले जातील. ओके, 84 पासून ते 2026 पर्यंतचे प्रश्न मराठीचे आणि इंग्रजीचे आपण करे मागच्या 25 वर्षाचे प्रश्नपत्रिका जे आहेत तर ते पण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, 25 किंवा 50 पेपर देखील त्यामध्ये घेणार आहोत. खरे त्यानंतर पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम देखील यामध्ये खरे ज्या विद्यार्थ्याला पर्सनली मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यांनी डायरेक्टली चाणक्य बॅचच्या विद्यार्थ्यांनी मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यानंतर डेडिकेटेड प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल देखील मिळतं या बॅचमध्ये. त्या बॅचमध्ये ते काय काय होतंय काय नाही त्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं जातं. ओके, आणि सराव चाचण्या देखील होतात 100. पण जनरली सराव चाचण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय रे, 21,000 प्रश्नसंचामधली जवळपास काय रे आपल्या सिलेबस रिलेटेड सगळे प्रश्न शिकवले जातात, जे की रे आजपर्यंत आलेले 200 पेपरमधले सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेतले जातात. रिव्हिजन सेशन होतात, डाऊट्स सॉल्विंग होतं, एक्झाम ओरिएंटेड स्टडी अप्रोच दिला जातो आणि टॉपिक वाईज पीवायक्यू अनालिसिस घेतलं जातं आणि कन्सेप्ट बिल्डिंगवर जास्तीत जास्त भर दिला जातो. ओके, आता बघा
शिकवण्याची मेथड काय, पहिलं सिलेबस एक्सप्लेन केला जातो, तुमचा काय सिलेबस आहे तो, त्यानंतर PYQ घेतले जातात, अनालिसिस म्हणजे मागच्या 9-10 जे काय 5-7 वर्षाचे जे असेल, 3-4 वर्षाचे असतील, PYQ तुम्हाला एक्सप्लेन करून दिले जातात की बाबा PYQ कसे आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे. मग टेक्स्टबुक असतील किंवा मग ॲडव्हान्स स्टडी म्हणजे जी काय डिटेल तुम्हाला टॉपिक शिकवला जातो, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतले जातात, नंतर मग काय लाईव्ह तुम्हाला डाऊट तुमचे क्लिअर केले जातात किंवा मग काही आपला अरे तुमची रिव्हिजन पण करून घेतलं जातं. ओके, टेस्ट सिरीज होतं आणि डेली रिव्हिजन सिस्टीम ही परीक्षेसमोर मात्र दररोज लाईव्ह होतं. ओके, रिव्हिजन सिस्टीम अशी स्वरूपाची असते. जनरली सांगायचं झालं तर बघा, तुमचं शिकवण्याची माझी मेथड काय असेल, एखादा टॉपिक कुठलाही धरा, आपण धरूया कुठला, समजा उदाहरणार्थ अरे दारिद्र्य हा टॉपिक मला शिकवायचा असेल, तर दारिद्र्य टॉपिक शिकवण्याच्या अगोदर याचं कुठलाही विषय शिकवताना इकॉनॉमिक्स शिकवायचा असेल तर इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड त्या टॉपिकच्या पुढे किंवा एकत्र टेक्स्टबुक पहिलं शिकवले जातील, हे टीचिंग केलं जाईल. ओके, त्याच्या अगोदर सिलेबस एक्सप्लेन केला जाईल. ओके, आता एक टॉपिक दारिद्र्य मला शिकवायचा असेल तर हा सविस्तर पहिलं शिकवलं जाईल, सविस्तर पहिलं तुम्हाला हा टीचिंग केलं जाईल. त्यानंतर काय मग याच्यावरली PYQ 21,000 प्रश्नसंचामधली सगळी PYQ घेतली जातील आणि त्यानंतर मग काय तुमचा सगळ्यात महत्त्वाचं याच्यानंतर तुमचा लाईव्ह होईल. त्या लाईव्ह कायसाठी असेल, डाऊटसाठी असेल, डाऊट क्लिअरिंग तुमचं सेशन होईल आणि त्यानंतर परीक्षेसमोर याच्यावर रिव्हिजन सेशन होईल. ओके, आणि मग नंतर याच्यावरच तुमची टेस्ट देखील होईल. लक्षात, अशा स्वरूपाचं एवढ्या मेथडनं जर तुमचा हा टॉपिक जात असेल तर काय राहणार आहे, एवढं डिटेल एखादा टॉपिक घेतल्यानंतर मला वाटत नाही की त्याच्या बाहेर काही जाईल. आणि इथं शिकवताना जे सविस्तर टीचिंग आहे, मला वाटत नाही आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तर आहेच एक्स्ट्रा पण यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, एक्स्ट्रा पण तुम्हाला याच्यामध्ये घेतलं जातं. इतकं काही एक्स्ट्रा घेतलं जातं की तुम्ही विचार करू शकणार नाही. कॉन्सेप्ट तुमच्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुमचं टॉपिक पूर्ण व्यवस्थित क्लिअर होत नाही तोपर्यंत ते पुढे गेलं जात नाही. म्हणून या स्वरूपाची ही बॅच आहे. अगदी सविस्तर या बॅचमध्ये शिकवलं जातं. इवन मराठी देखील लँग्वेज देखील, आता लँग्वेज घेणारं कोण आहे इथं, मराठी स्वतः मी घेतोय, इंग्लिशला आपला निलेश जे काय आहे जो आता सध्या करंट PSI आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, त्याला आतापर्यंत इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क आलेले आहेत. ओके, तो आपल्या या ठिकाणी हे घेणार आहे, इंग्लिश घेणार आहे. त्याला आतापर्यंत कधी कमी मार्क आलेले नाहीत निलेशला, आणि निलेशनी इंग्लिश हा विषय खूप चांगला आहे आणि त्याचा सगळ्यात आवडता विषय आहे आणि स्वतः यातून तो PSI झालेला आहे. त्यामुळं इंग्लिश या विषयाची तुम्हाला आता भीती बाळगण्याची गरज नाही आणि इंग्लिश अतिशय उत्तम रीतीनं या ठिकाणी घेतलं जाईल. मराठी देखील मी स्वतः घेतो. बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारा की मराठी कशा पद्धतीनं सर घेतलेले आहेत, आणि खरं तर मॅक्सिमम विषय मी स्वतः घेतो रे. एखाद्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेतला तर कळतं तुम्हाला की इथं एवढेच विषय उगं नाव त्या व्यक्तीचं असतं आणि बाकीचे विषय दुसराच घेत राहतात. ओके, त्या विषय तो व्यक्ती ज्याच्या नावानं तुम्ही त्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी त्याचं जे प्रेझेन्स आहे ते खूप कमी असतं. या ठिकाणी तुम्ही बघताय की आप्पा हातनोरे म्हणल्यानंतर आप्पा हातनोरेचं मॅक्सिमम प्रेझेन्स असतं. आणि तुम्ही बघताय की आत्ताचे 14 जूनचा पेपर झालेला आहे, त्यामध्ये पण तुम्ही प्रश्न काढून बघा, मॅक्सिमम प्रश्न आपले. त्यामुळं तुम्हाला आता मी स्वतः शिकवतोय महाराष्ट्रामध्ये, तुम्हीच सांगताय की कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक टेबलवर तुम्ही आहात सर, आणि हे टेबलवर असणाऱ्या पुस्तकाचा लेखक तुम्हाला स्वतः शिकवतोय, याच्यापेक्षा पलीकडे काही नाही मित्रांनो. त्यामुळं त्याच्या बाहेर काही येणार नाही, मी शिकवल्याच्या बाहेर काही येणार नाही. बिंदास राहा. येणाऱ्या परीक्षेमध्ये 2027च्या परीक्षेसाठी ही बॅच असणार आहे आणि येणाऱ्या 27च्या परीक्षेसाठी जर खरंच आपलं यश पाहिजे असेल, मला 27ला एखादी पोस्ट पाहिजे असं वाटत असेल तर निश्चित ही बॅच जॉईन करा. या बॅचला इन्स्टॉलमेंट देखील अवेलेबल आहे. जरी बॅचचे किती फीस बघा, ही बॅचची बॅच सुरू होणार आहे 15 जुलै 2026 पर्यंत. पण मागची बॅच लक्षात ठेवा कधी सुरू होणार होती, फेब्रुवारी, बरोबर ना, 17 फेब्रुवारी 2026ला. पण त्याच्या अगोदर 7 फेब्रुवारीलाच बॅच क्लोज झाली. लक्षात ठेवा, का? कारण तेवढे ऍडमिशन झाले की आपण लगेच क्लोज करतो, म्हणून कुठल्याही टप्प्यावर ही बॅच क्लोज होऊ शकते. म्हणून ज्या विद्यार्थ्याला घ्यायचं आहे त्यांनी लवकर ऍडमिशन घ्या. ओके, 15,000 फीस आहे, GST इन्क्लुडेड. ओके, आणि मग याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट 2 इन्स्टॉलमेंट देखील अवेलेबल आहेत. ओके, आणि कालावधी 1 वर्ष आहे. बॅच लवकर संपत्ती पण 1 वर्ष तुम्हाला व्हॅलिडिटी असेल आणि वॉच टाइम तुमचा 6 तास असेल. म्हणजे तुम्ही 6 वेळा जनरली ते व्हिडिओ बघू शकता. ओके.
कोणकोणती पुस्तकं मिळतील ते बघा रे. तुम्हाला सगळ्या जवळपास नोट्स मिळतील. त्यानंतर मराठी इंग्रजीचा प्रश्नसंच का देतो आपण, सेट बी का देत नाही, कारण याच्यामधली सगळे प्रश्न स्वतः आम्ही एक्सप्लेन करून घेतो, त्यामुळं त्याची बाकीच्यांची गरज नाही. 21,000 प्रश्नसंच मिळतं आणि कंबाईन देखील तुम्हाला या ठिकाणी या बॅचमध्ये मिळतं. तुम्ही फीस पेड केल्यानंतर हे सगळी पुस्तकं देखील या बॅचमध्ये मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे तर होतंच का रे, सगळ्यात महत्त्वाचं या पुस्तकामधली जवळपास प्रश्न सगळी या ठिकाणी घेतली जातात. त्यामुळं ही बॅच एकदम वेगळी आहे रे. आणि याच्यामधला सगळा कंटेंट तुमच्या या बॅचमध्ये होतो आणि अतिशय उत्तम रीतीनं ही बॅच आपण कंप्लीट करतो. प्रत्येक वर्षाची कुठली तुम्ही चाणक्य बॅच म्हणला तर का रे, मागच्या चाणक्य झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा की कशा पद्धतीनं किती डीप सरांनी घेतलेलं आहे. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये अनेक परीक्षेमध्ये आपल्या फाउंडेशन असतील किंवा चाणक्य बॅचचे विद्यार्थी असतील त्यांना कसे मार्क आले आहेत. यावर्षीच्या चाणक्य पहिल्या नंबरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना देखील का रे, त्यांनी प्री पास होऊन मेन्सला देखील चांगला स्कोर त्यांच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये आलेला आहे. म्हणून मला वाटतं ज्यांना खरंच सुरुवात करायची आहे आणि ज्यांनी 2027ला टार्गेट केलं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही चाणक्य नावाची बॅच जॉईन करावी. कारण महाराष्ट्रातल्या केवळ 300 विद्यार्थ्याला ही चान्स मिळणार आहे. 300 विद्यार्थ्याच्या वर ही बॅच तुम्हाला काय घेतली जाणार नाही. दरवर्षी आपण मॅक्सिमम 300 विद्यार्थी घेतो, त्याच्यावर या बॅचमध्ये विद्यार्थी कुठलाही घेतला जात नाही. जरी तुम्ही कितीही अर्ज केले तरी. मागच्या वेळेस पण करे, याच्या अगोदर पण बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून वशिला लावतात की अरे सर मला ऍडमिशन द्या, टाइम संपल्यानंतर त्याच्यानंतर मात्र कुठलंही ऍडमिशन दिलं जात नाही. तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो माझ्याकडे काय डेप्युटी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, यांनी देखील अर्ज केले आहेत की या मुलाला ऍडमिशन द्या सर, रेफरन्स घेऊन आलेले आहेत. पण मला कुठलाही रेफरन्स चालत नाही. तुम्हाला हेच सांगतोय की 15 जुलै 2026ला ही बॅच सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर प्रत्येकाने ऍडमिशन घ्या. ऍडमिशन जर समजा तुम्हाला कोणाला करे या लेक्चर बद्दल बघायचं असेल, डेमो लेक्चर बघायचे असतील तर या 4.0 बॅच मध्ये काही लेक्चर्स ओपन ठेवलेले आहेत, ती बघू शकता, शिकवण्याची पद्धत बघू शकता आणि त्यानंतर ऍडमिशन घ्यायचं तर घेऊ शकता. ओके, तर मी जास्त काही इथं बोलत नाही, कारण जास्त ॲडव्हर्टाइजमेंट मी करत नाही, कारण ही चाणक्य बॅच अशी वेगळ्या पद्धतीची आहे मित्रांनो. या बॅचमध्ये करे, या बॅचमध्ये इतर कार्य तुम्हाला जास्त सांगत बसायची मला गरज पडू नये. ही बॅचच वेगळ्या पद्धतीची आहे. ह्या बॅचला करे या बॅचच्या बाहेर काही वेगळं करे शिकवायची गरज नाही. आत्ताचेही प्रश्न तुम्ही काढून बघा, मॅक्सिमम प्रश्न करे इकॉनॉमिक्सचे आउट ऑफ प्रश्न या बॅचमधून आलेले आहेत. करे जिओग्राफीचे जवळजवळ 10 पैकी जवळजवळ 8 ते 9 प्रश्न या बॅचमधून आलेले आहेत. हिस्ट्रीला देखील 7 ते 8 प्रश्न या बॅचमधून आलेले आहेत. तुम्ही काढून बघा रे, या बॅचमध्ये शिकवलेल्या विद्यार्थ्यांना विचारा की त्या पद्धतीनं मी घेतलेले आहे. 21,000 प्रश्नांचा अख्खा खरे घेतलेला आहे आणि सगळं डिटेल खरे प्रत्येक टॉपिक डिटेल शिकवलेला आहे. त्यानंतर PYQ घेतले आहेत. ओके, म्हणून या बॅचच्या बाहेर खरे सहजासहजी प्रश्न जात नाही. आता तुम्हाला येणाऱ्या खरे सरळ सेवेचा खूप मोठा चान्स पण यामध्ये येणार आहे. कुठला, आता सरळ सेवेला मला वाटतं 153 संवर्ग ऍड झालेले आहेत. खूप मोठी जाहिरात येईल आणि त्यावेळेस तुमचा जर अभ्यास करे, मी काय म्हणतो नुसता वरवर अभ्यास होऊन चालत नाही, किंवा करे तुमचा जोपर्यंत तुमचा बेस पक्का होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही मित्रांनो. जर बेस पक्का करायचा असेल आणि सगळ्या गोष्टी, नुसता बेस म्हणत नाही, पूर्व मुख्य सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. अरे जर ज्या विद्यार्थ्याला बेस पक्का करून सगळा सिलेबस अगदी डिटेल कव्हर करायचा असेल आणि PYQ सहित आणि तुमचे इलिमिनेशन टेक्निक असेल किंवा प्रश्न कसे सोडवायचे हे सगळं टेक्निक तुम्हाला डेव्हलप करायचे असतील, किंवा करे परीक्षेसाठी परिपूर्ण व्हायचं असेल, येणाऱ्या 2027 मध्ये मला पोस्ट फिक्स करायची आहे सर असं वाटत असेल तर निश्चित चाणक्य 4.0 बॅच जॉईन करा. आणि या बॅचला केवळ 300 विद्यार्थी आपण घेतोय. पुन्हा सांगतो त्याच्यावर विद्यार्थी घेतली जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी 9011119443 वर संपर्क करावा. ओके, तर या ठिकाणी मी थांबतो. आणि जर ज्याला कोणाला काय वाटतं की खरंच तर मला बॅच बद्दल अजून काही जास्त माहिती पाहिजे तर डायरेक्टली मला बोलायचं असेल तर 89 75 87 35 22 या नंबरवर थेट माझ्याशी देखील संपर्क करू शकता. धन्यवाद.